जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा त्याला सर्वात मोठा टच आहे। म्हणजे मला असं सांगायचंय की महाराष्ट्राच्या धर्तीवरच मी हे चित्रपट बनवलाय। मी मान्य करतो की मी रजनीकांत यांचा खूप मोठा फॅन आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, रजनीकांत हे महाराष्ट्रीयनच आहेत, महाराष्ट्राच्या मातीतलेच आहेत आणि मी आवडत, कुणाला आवडत नाहीत। नमस्कार, मी आहे अजय पवार। बार्शीचे सुपुत्राने सरपंच या नावावर विशिष्ट सिनेमा तयार केलेला आहे। चित्रपट तर खूप होतात, पण या चित्रपटात नेमकं काय आहे, या चित्रपटाची कहाणी काय, समाजाला काय संदेश देणार आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर या चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते श्री महादेव सर आपल्या सोबत आहे। नमस्कार। तर मला एक प्रश्न विचारायचा आहे। प्रश्न असा आहे की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खूपशे ग्रामीण भागात झालेल्या अन्यायावर चित्रपट निर्माण झालेत। पुन्हा एकदा ह्या आधुनिक काळामध्ये तुम्हाला सरपंच नावाचा चित्रपट, ग्रामीण धाटीचा चित्रपट करावा असे का वाटले? ही कल्पना कुठून सुचली? खेड्याकडे चला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। सरपंच हा गावाचा पालक असतो, त्यामुळं मला असं वाटलं की आज जर गावामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडली नाही आणि ते काम सरपंचाच्या हातामध्ये बऱ्यापैकी असतं, सरपंचच काम करू शकतात, त्यामुळे मला असं वाटलं की सरपंच हा सिनेमा करावा। ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली आणि मी हा सिनेमा तयार केलाय। पण यामध्ये तुम्ही ज्या भूमिकेत आहात, नेमकी त्या भूमिकेत येताना असं तुम्हाला संदेश द्यायचा आहे की तरुणांनी राजकारणात यावं का नाही यावं? राजकारण हा विषय चांगलाच आहे, तरुणांनी नक्कीच यायला पाहिजे। गढूळ म्हणता येत नाही, कारण मला असं म्हणायचे की आत्ताच्या तरुणांकडे एवढं अपडेट झालेले आहे, तरुणाई एवढी अपडेट झालेली आहे की त्यांनी जर विचार केला तर खूप अपडेट, म्हणजे आता आपण बघतो परदेशातले काही गोष्टी बघतो की आपल्यापेक्षा काही देश खूप अपडेट झालेले आहेत, खूप। मग आपण आपली भारताची महासत्ता का होऊ नये, व्हायलाच पाहिजे।